विधान भवनात उदय सामंत बोलत आहेत। कोणी करू नये आणि सध्या जोपर्यंत पाऊस जोरदार आहे तोपर्यंत गडावर जाण्याला प्रतिबंध आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे। खरं तर ट्रेकिंगच्या निमित्तानं अनेक जण पावसाळ्यात बाहेर पडतात, त्यांना काय संदेश द्याल? ते ट्रॅकिंगच्या निमित्तानं जे हौसेनं बाहेर पडतात त्यांची खरं तर ती हौस आहे, परंतु निसर्गानं पावसाचा जो काय जोर धरलेला आहे त्याचा देखील विचार त्या सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे आणि स्वतःहून कोणी जीव धोक्यात घालू नये ही माझी विनंती आहे। मी सगळ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला सरकारच्या वतीनं विनंती करेन की जर आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडावं। मुंबईमध्ये देखील, मुंबई शहरामध्ये देखील धुवाधार पाऊस पडतोय, त्याच्या सगळ्या प्रिकॉशन महानगरपालिका, जिल्हाधिकारी मुंबई, उपनगर जिल्हाधिकारी मुंबई यांनी घेतलेल्या आहेत। तरीसुद्धा निसर्गापुढे आपण काय चालू शकत नाही, म्हणून मला असं वाटतं की ज्यांना आवश्यकता आहे त्यांनीच घरातनं बाहेर पडावं, नाहक कोणी धाडस करू नये। सर, दरम्यानच्या काळात काही वर्षांपूर्वी ज्या पद्धतीनं महाडचा ब्रिज कोसळला होता, तर काही ब्रिज असे धोकादायक देखील आहे, तर त्यांचं काही ऑडिट संदर्भात मागणी आहे? त्याचवेळी कोकण पट्ट्यातल्या सगळ्या पुलांचं ऑडिट झालेलं होतं। ज्या ज्या ठिकाणी पूल कमकुवत झालेले आहेत त्या ठिकाणची वाहतूक देखील डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। परंतु एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पाऊस कधी थांबेल हे सांगता येत नाही। पाऊस जोरात आहे तर प्रत्येकानं प्रिकॉशन घेतली पाहिजे। तर प्रश्न दरडी कोसळण्याच्या मोठ्या प्रमाणात घटना ज्या आहेत रत्नागिरी किंवा रायगड परिसरात घडताना आपल्याला दिसतात, त्या संदर्भात काही सूचना वगैरे करण्यात आल्या? मी मगाशीच आपल्याला सांगितलं की काल दुपारपासूनच मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये सतर्कतेचे आदेश मी स्वतः पालकमंत्री त्यांना निर्देश दिलेले आहेत। मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील मी चर्चा केलेली आहे, ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील चर्चा केली, पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील चर्चा केलेली आहे। माझ्या विभागामार्फत MIDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामुळं पाऊस जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत प्रशासनानं सतर्क राहावं, त्या शासनाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या देखील सूचना आहेत। ओके, गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन उदय सामंत यांच्याकडून करण्यात आलंय। तसेच सर्वांनी खबरदारी घेण्याचं देखील आवाहन प्रशासनाच्या वतीनं उदय सामंत यांनी केलंय।